शाळेत निघाली, पण शाळेत पोहोचली नाही आणि घरी परत आली नाही. कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, पण पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. थरवई ठाण्याच्या लखरावा गावाच्या बागेत तिचे शव सापडले. तिथून सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर देवरी या गावात कानपूर बनारस महामार्गावर तिचा शाळेचा बॅग सापडला. बॅगमध्ये तिचा आधार कार्ड, आरसा, काही मेकअपचं सामान, एक सिंदुराची डबी, एक नोटबुक आणि पुस्तके होती. पोलिसांनी तपासणी केली. 36 तासापेक्षा जास्त वेळ लोटला होता. पोलिसांनी बॅगमधील प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक पाहिली. सिंदुराची डबी पाहून अंदाज आला की यामागे काहीतरी प्रेम प्रकरण असावे. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की तिच्याकडे मोबाईल होता, पण त्यात सिम कार्ड नव्हता. ती फक्त घरातील वायफाय वापरत होती. पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला, पण काही आढळले नाही. पोलीस सातत्याने प्रयत्न करत होती. त्यांनी तिची नोटबुक आणि पुस्तके पाहिली. 14व्या पृष्ठावर दीपक नाव लिहिलेले आढळले. कुटुंबियांना आणि वर्गमित्रांना या नावाची माहिती नव्हती. पोलिसांनी पुन्हा नोटबुक पाहिली आणि 16व्या पृष्ठावर एक मोबाईल नंबर लिहिलेला आढळला. पोलिसांनी सर्व्हिलन्स केले आणि तो नंबर त्या भागात सापडला. पोलिसांनी तपास केला. तो हर्षवर्धन सिंग उर्फ दीपक कुमार, वय 26. 2018 मध्ये तो सेनेत दाखल झाला होता आणि त्याची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये झाली होती. एप्रिल 2025 मध्ये त्याची पटियाला येथे बदली झाली. तो इंस्टाग्रामवर एका मुलीशी संपर्कात आला होता. तो थरवईजवळच्या संगू गावचा रहिवासी होता. पोलिसांनी त्याला पकडले आणि तपासणी केली. त्याने कबूल केले की त्यानेच तिचा खून केला आहे. त्याने सांगितले की जेव्हा तो जम्मू काश्मीरमध्ये होता तेव्हा इंस्टाग्रामवर एका मुलीचे व्हिडिओ पाहिले आणि तिच्याशी संपर्क साधला. ती मुलगी देखील प्रयागराज जिल्ह्यातील होती हे कळल्यावर त्यांची मैत्री वाढली. जून 2025 मध्ये प्रथमच ते भेटले. मुलगी त्याच्या प्रेमात पडली, पण फौजदार तितका प्रेम करत नव्हता. तो फक्त वेळ काढत होता. नोव्हेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यात फौजदारने इंस्टाग्रामवर आपल्या होणाऱ्या पत्नीचे फोटो टाकले. साक्षीने ते पाहिले आणि ती रागावली. तिने विचारले की तू माझ्याशी बोलतोस, व्हिडिओ कॉल करतोस, प्रेम करतोस आणि दुसऱ्याशी लग्न करतोस. त्याने उत्तर दिले की होय, माझं लग्न ठरलं आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 रोजी सोराब भागातील एका गावात माझं लग्न होणार आहे. मुलगी म्हणाली, जर तू हे लग्न रद्द केले नाही तर मी तुझ्या बारातीमध्ये येऊन धामधूम करेन. तू माझ्याशीच लग्न करायचं. मुलगीने असं म्हटल्यावर तो घाबरला. 8 नोव्हेंबर 2025 रोजी फौजदार सुट्टीवर घरी आला कारण त्याचे लग्न होणार होते. त्याने मुलगीला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती एकच म्हणत होती, तू माझा फायदा घेतला, आता तुला माझ्याशीच लग्न करावं लागेल. शेवटी त्याने चाकू आणला आणि 10 नोव्हेंबर 2025 रोजी इंस्टाग्रामवर मेसेज करून तिला भेटायला सांगितलं. तो बालसंद चौकावर तिची वाट पाहत होता. मुलगी